नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवूया रसरशीत मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर इथं गरम पाण्यात शेवग्याच्या शेंगाला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आणि ते कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केली. त्याच्यात अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं. तर इथे ह्याला मध्यम गॅसवरच परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाला की मग घालायचं चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायचं. इथं गॅस हाई करायचं नाही, नाहीतरी कांदा टोमॅटो करपून जातं. तर इथं टोमॅटो मऊ झालं आहे. गॅस बंद करून थंड व्हायला साईडला ठेवायचं. नंतर इथं भाजलेलं खोबरं, फुटाणे आणि तेलामध्ये परतलेला कांदा टोमॅटो मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यात जिरे टाकायचं. जिरं छान लाल झालं की मग टाकायचं कांदा टोमॅटोचं बनवून घेतलेलं वाटण आणि ह्याला मध्यम गॅसवर 2 मिनटं तेलात परतून घ्यायचं. वाटण छान परतले की त्याला साईडला तेल सुटते. तर आता ह्याच्यात मसाले घालायचं. इथं मी मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घालून हे मसाले सतत मिनिटभर परतून घ्यायचं. तर इथं बघा 1 मिनिटानंतर मसाले आपले छान परतून झाले. आता ह्याच्यामध्ये जे अर्धे कच्चे शेंगा आपण उकडून घेतलं होतं ते घालायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं. तर शेंगा छान मसाल्यासोबत मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि परत एक वेळा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. मग त्याच्यात घालायचं वाटलेले वाटण. तरी इथं फुटाण्याचं मिक्सरला फिरून बारीक पावडर बनवून घेतली आणि त्याच्यात पाणी घालून छान त्याची प्युरी बनवून घ्यायची. तर इथं आमच्याकडे ह्याला फुटाणे म्हणतात, काही भागात डाळवा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. प्युरी घातली की व्यवस्थित एकसारखं भाजीला मिक्स करायचं. मग घालायचं वाटलेलं खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याची वाटलेली पूड. तर इथं मी शेंगदाण्याची पूड अगोदरच बनवून ठेवली होती, कारण की सकाळच्या घाई गडबडीमध्ये परत तेवढा वेळ लागतो. तर इथं चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिट लो गॅसवर हे भाजी शिजवून घ्यायचं. तर 10 मिनिटाहून बघा किती छान आपली भाजी शिजवून झाले. तर इथं सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं. तर इथं शेंगा शिजल्यात का चेक करू. तर इथं बघा शेंगा किती छान शिजल्यात आणि तयार आहे आपली रसरशीत मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.